पाणी आहे का तिथं? रोले करे काय भूमिका आहे तुमची उमेदवारी नंतर मागे गेलाय का आज जो सगळा ही सगळी प्रोसेस झाली काय ती मी त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये काही गोष्टी थोड्या सांगू इच्छितो. आमच्या दोघांचा विवाह झाला, दोघांची पक्षीय भूमिका तुम्ही सर्वांनी पाहिली. तुमच्या मीडिया प्रतिनिधींनी अतिशय प्रेम केलेला आहे या सगळ्या संघर्षामध्ये. माझा संघर्ष 2 व्हीलर पासून इथपर्यंत तुम्ही पाहिला, इथचा संघर्ष बाकी महाराष्ट्रातल्या मीडियाने पाहिला. तुम्ही उपवास होत असताना आम्ही प्रत्येक भूमिकेशी प्रामाणिक राहिलो आणि सोशल मीडियाचा बळी जो असतो तो बळी आज माझी पत्नी ठरलेली आहे. ते कसं त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला देऊ शकतो. जे शब्द माझ्या पत्नीचे नाही एक शब्द त्याच्या तोंडामध्ये घातले गेले. आदरणीय देवेंद्र फडणवीस मागतोय तुमची बायको नाही असं स्टेटमेंट केलं. त्याचा हे हिचं नव्हतंच, माझ्या पत्नी पूजा जाधवचं नव्हतं, ते दुसऱ्या दाखवलं गेलं. नंतर पहलगामच्या प्रक्रियेमध्ये जी काय प्रक्रिया केली त्या प्रक्रियेमध्ये त्यांनी चुकीचं केलं हे सगळं ते सांगल. परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला एक सांगायचंय की एक कार्यकर्ता म्हणून काय करून देऊ शकतो, कार्यकर्त्यांनी ठरवलं तर काय होतं हे या 2026च्या निवडणुकीनंतर मी पुणे शहराला दाखवून दिलेलं आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये तयारी केली. प्रभाग क्रमांक 1 मधल्या माझ्या माता भगिनी माझे भाऊ या ठिकाणी आलेले. प्रभाग क्रमांक 1 मध्ये कुठल्याही पक्षाचा सर्वे बघितला तर त्या सर्वे मध्ये आम्ही प्लस होतो. तिथं काय समीकरण झाली, निष्ठावंताला संधी दिली, आम्ही पक्षाचा निर्णयाचा स्वीकार केला. परंतु ज्या प्रभाग क्रमांक 1 मधल्या व्यक्तीनं, ज्या माय भगिनीनं, ज्या कार्यकर्त्याला आमच्या पाठीशी उभे राहिले त्यांची कान धरून माफी मागतो. तुमची इच्छा त्या प्रभागातलं वातावरण आम्ही बदललं होतं, आम्ही लढणार होतो, आम्ही निवडून येतो. प्रभाग क्रमांक 1च्या वासियांची पाहिजे आम्ही माफी मागतो. त्यानंतर दुसरी माफी मागतो आम्ही. माझ्या शेजारी हा जो बसलेला माझा भाऊ सुभाष चव्हाण दिसतोय, या सुभाष चव्हाणांची आणखीन एक माझ्या भगिनी आहेत आदिती बाबर, त्या भगिनीची, त्याचबरोबर जे इच्छुक होते त्या सगळ्यांची मी माफी मागतो. पक्ष शिखर नेतृत्वानं माझ्या पत्नीला संधी दिली. माझ्या पत्नीला ज्यावेळेस संधी दिली त्यावेळेस तो संघर्ष जो अतितटीचा निवडणुकीच्या कालावधीमध्ये चालला होता. रात्री 2 वाजता उमेदवारी फायनल होती. या भावासाठी आमच्या दोघांची समक्षात मीटिंग झाली. त्यांनी मोठं मन दाखवलं. सकाळी अखेरच्या दिवशी 11:30 वाजता उमेदवारी मिळाली. या भावाने स्वतः फोन करून सांगितलं मी थांबतो, संधी तुम्हाला घ्या म्हणून. कारण की त्या पद्धतीचं वातावरण मी प्रभाग 1 मध्ये केलेलं इम्पॅक्ट 2 मध्ये तयार झाला होता. म्हणून 2 मधले 4 सीट आम्ही काढू शकतो. आणि ते जी सीट आहे ती भूमिका आहे एका राजकीय पक्षाच्या शहर प्रमुखाचा. तो प्रभाग पडतो त्या ठिकाणी 4हीचं वातावरण फिरलं होतं. त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी घडल्या होत्या. तिथल्या विरोधकांची पाय खालची बाजू घसरल्यामुळं त्या ठिकाणच्या लोकांनी हे घडवलं. प्रथमतः त्याचबरोबरीनं आम्ही पॅनलमध्ये आल्यामुळे जो पॅनल स्ट्रॉंग झाला हे वातावरण झालं होतं. आम्ही बाहेर पडल्यामुळं आता तो पॅनल वीक होतोय का असं जे वातावरण झालंय तर ते माझी पत्नी काय होणार आणि ती पुढे काय करणार हे तिच्या प्रक्रियेमध्ये समजून सांगल. प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 2 ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांची मी माफी मागतो. त्याचबरोबर आदरणीय छत्रपती संभाजी महाराज, महाराष्ट्राला अपेक्षा असेल की आज धनंजय जाधव काय बोलणार, धनंजय जाधवला विरोध झाला, त्या सगळ्या प्रक्रियेत मी तेव्हाही सांगितलं होतं मी छत्रपती संभाजीराजेंसोबत आहे. एका घरांमध्ये 2 विचार असू शकतात, एका घरामध्ये 2 भूमिका असू शकतात. माझ्या पत्नीनं भारतीय जनता पार्टीची भूमिका स्वीकारली होती. मी छत्रपती संभाजी महाराजांसोबत होतो. मी आहे, राहील. मला जो विचार पडतो छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आणि जर त्या शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वावरती भारतीय जनता पार्टी काम करत असेल तर मी स्वराज्यामध्ये सोबत आहे, स्वराज्यासोबत राहील. तर आपसूक कुठे ना कुठे तर ती पॉझिटिव्ह वेव्हच्या माध्यमातून आपण सहकार्याच्या भूमिकेत राहतो. देवेंद्रजींनी मराठा आरक्षणात काय केलंय, त्यांच्या सरकारने काय केलंय हा विषय बोलण्यात येत नाही. परंतु त्या सगळ्या भूमिका माझ्या पत्नीला माहिती आहे. संभाजीराजेंनी मला या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे काय
मला त्रास दिला नाही किंवा मला जे काही सामावून घेतलं तिच्यासाठी मी पळत होतो, त्यावेळी त्यांच्यावर जो काही प्रेशर होता तो त्यांनी सहन केला, मला समजून घेतलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मी तुमच्याशी प्रामाणिक आहे महाराज साहेब, तुमच्याशी प्रामाणिक राहील. सविस्तर सगळी भूमिका पुढे सांगतील. परंतु संघ प्रक्रियेमध्ये देखील आमच्याशी चुकीचे मेसेज गेले. त्या चुकीच्या मेसेज मध्ये आमच्या खऱ्या पद्धतीच्या समाजासमोर येण्यामध्ये आमचे बंधू तुषारजी दामगुडे यांनी मोठी भूमिका, त्यांच्या आणि सहकार्यांनी भूमिका पार पडली. त्याबद्दल मी त्यांचा देखील आम्ही दोघं नवरा बायको आभार मानतो. तुम्ही खऱ्याच्या पाठीशी राहिलात, त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत. ती पूजा तिच्या वक्तव्यामध्ये सांगत. सर्वांची कार्यकर्त्यांची मी माफी मागतो. हा लढा असा चालू राहील. तुम्ही जे ताईच्या पाठीमागे राहणार, जे ताईच्या राहतील, जे माझ्यासोबत आहे ते माझ्यासोबत राहील. आजचा दिवस माझ्यासाठी खूप अवघड दिवस आहे. मला हे सगळं बोलत असताना माझा मागच्या 10-12 वर्षाचा संघर्ष आठवतोय. मी बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या बोदाकाठच्या निरगाव या अत्यंत छोट्या गावामध्ये जन्मलेली मुलगी होते. माझ्या कुटुंबाला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. माझे वडील साधे ग्रामपंचायतचे सदस्य सुद्धा नाही. पण मी जे शेतकऱ्यांसाठी काम करत होते त्याच्यामुळे मला वयाच्या 21व्या वर्षी पंचायत समिती सदस्य म्हणून त्या ठिकाणी निवडून दिलं गेलं. आणि मला शेतकऱ्यांच्या वेदना कळल्या, कारण की मी शेतकऱ्याच्या पोटची होते म्हणून. त्यानंतर मी शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलने केले. माझ्या वयामधल्या सगळ्याच मुली असतील ज्या वयामध्ये नटत फुटत असतात, त्या वयामध्ये मी सगळं बाजूला ठेवलं. सकाळी एकदा आयुष्यामध्ये आरशात पाहिलं की दुसऱ्या दिवशीपर्यंत मी आरशात सुद्धा पाहायचे नाही. पण शेतकऱ्यांसाठी मी माझं आयुष्य झोकून दिलं. आणि आई तारुण्यामध्ये 5 गुन्हे माझ्यावर अंगावर दाखल झाले. आणि खूप कमी वयामध्ये मला न्यायालयाची पायरी चढावं लागली. हे प्रत्येक कार्यकर्त्यांच्या आयुष्यात होत नाही. मी हे सगळं जगत असताना आणि संघर्ष करत असताना अनेक कार्यकर्ते पाहिले की ज्यांना मोठे होता येत नाही, पदापर्यंत जाता येत नाही, निवडणुकीच्या यंत्रणेमध्ये काम करता येत नाही. पण मी नेहमीच महिलांचा, शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा आवाज बुलंद करण्याचं काम केलं. माझ्या खूप कमी वयामध्ये मी पोलिसांच्या लाटाकाटा खाल्ल्या. अक्षरशः मी ज्यावेळेस माझ्यावर गुन्हे दाखल व्हायचे त्यावेळेस मी पोलीस स्टेशनला 5-5 तास 2-2 दिवस मी संडास बाथरूमच्या बाहेर झोपलेली आहे. आणि अनेक वेळा न्यायालयामध्ये ज्यावेळेस आपण शेतकरी गुन्ह्यावर काम करतो तर त्यावेळेस ते वकिलाचे पैसे भरण्यासाठी, न्यायालयाचे पैसे भरण्यासाठी सुद्धा माझ्या खिशामध्ये पैसे नसायचे. पण अशा परिस्थितीमध्ये त्यांचा आवाज बुलंद केला. माझ्या गेवराई तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी कधी माझ्याकडून वड्यापावची सुद्धा अपेक्षा केली नाही. मी बिनलग्नाची मुलगी होते. राजकारण घालणे असं म्हणतात, पण माझ्या बापाने एवढं मोठं दगड काढीत करून एवढं राजकारणामध्ये मला घातलं. पण मी सुद्धा तशी वागले आणि संघर्ष करत राहते. पुढे छत्रपती संभाजीराजेंच्या आशीर्वादानं मराठा क्रांती मोर्चामध्ये आम्ही काम करत असताना संभाजीराजेंनी आम्हाला एकत्रित आणलं आणि त्या ठिकाणी आमचं लग्न झालं. लग्नानंतर सुद्धा एकही दिवस नवीन नवरी म्हणून मी राहिले नाही. मी दुसऱ्या दिवशी प्रभागाच्या बाहेर पडले आणि लोकांसाठी काम करायला लागले. पण हे सगळं करत असताना माझ्याकडून चुका होतात. माझ्या आयुष्यामध्ये माझं पूर्ण आयुष्य शेतकरी विरुद्ध कारखानदार यांच्या संघर्षामध्ये गेलेलं आहे. आणि आज तिथं मी खेड्यातली मुलगी शहरात आल्यानंतर 360 डिग्री मध्ये माझं आयुष्य पूर्ण चेंज झालेलं आहे. माझा लढा फक्त शेतकऱ्यांसाठी होता, पण या पुणे शहरामध्ये आणि शहरामध्ये शेतकरीच नाहीत. ही मुवमेंट सगळी लक्ष घेण्यामध्ये माझ्याकडून काही चुका घडल्या असतील. लग्नानंतर आम्ही 20-23 दिवसानंतर काश्मीरला गेलेलो होतो. तिथं हल्ला झाला. अनेक आमच्यासारखे कपल त्या ठिकाणी रूम मध्ये बसले असतील, पण आम्हाला ते वेदना झाल्या. आमच्या अंगात रक्त चळवळ होती, संघर्ष होता. आम्ही घरातून बाहेर पडलो. महाराष्ट्रातल्या लोकांना प्रयत्न केले, त्यांना बाहेर काढलं, अनेकांना धीर दिला. आम्ही लाल चौकनी मला सांगितलं त्यावेळेस देशभरामध्ये काहीच वातावरण नव्हतं या विषयाच्या संदर्भामध्ये. त्यावेळेस मी ती क्लिप दिलेली होती, कारण की मला असं म्हणायचं होतं की दहशतवाद्यांना आपल्या देशामध्ये कुठेतरी हिंदू मुस्लिम करायचंय आणि आपल्या देशाची एक अखंडता ही मोडून काढायची आहे. आणि म्हणून मी त्या ठिकाणी तसं म्हटले. परंतु नंतर 3 तासानंतर वातावरण बदललं, प्रतिक्रिया यायला लागल्या जखमींच्या. आणि त्यावेळेस कळालं की खरंच त्यांना धर्म विचारून आलेलं होतं. परंतु वरच्या लेवलला पक्षाच्या मोठ्या मोठ्या घडामोडी घडत असतात, त्याचा विक्टीम मी झाले. आणि त्यानंतर तो व्हिडिओ एवढा पसरला की नंतर मी भूमिका सांगितली माझी की हो, पहलगामचा आणि काश्मीरचा हल्ला हा फक्त धर्म विचारूनच झालेला आहे. परंतु मी ज्या पॉवरफुली ती भूमिका मांडली ती पॉवरफुली नंतर खाली जाऊ शकली नाही. कारण की मीडियाच्या माध्यमातून निगेटिव्ह गोष्टीला जेवढं पसरलं जातं तेवढं पॉझिटिव्ह गोष्टीला बढावा दिला जात नाही. आणि त्याचा विक्टीम मी झाले. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा विक्टीम मी झाले.
आणि त्याच्यामुळे ही सगळी घटना घडली. माझी भूमिका तिथपर्यंत पोहोचू शकली नाही आणि त्यांना गैरसमज निर्माण झाले. आज पुन्हा मी प्रभाग क्रमांक 1 आणि 2 ची तयारी करत असताना सहन होत नाही की सामान्य घरचे मुलं की हे इथपर्यंत जातात, लढतायत, उमेदवारी आणतात, हे अनेकांना सहन होत नाही. आणि त्याच्यामुळे प्रभाग क्रमांक 2 मधले जे काही पूर्वीचे उमेदवार असतील, आमचे विरोधक असतील, ज्यांना पिढ्यानं पिढ्या राजकारण करायचंय, त्यांना हे सहन होत नाही की 8 महिन्यामधून आलेली मुलगी या 8 महिन्यामध्ये एखादी मुलगी येते. भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मी होते. त्यांनी पूर्ण प्रकारे प्रभाग क्रमांक 2 मधून निगेटिव्ह व्हिडिओ बनवले. त्याचबरोबर मी मराठा आरक्षण चळवळीमध्ये काम करत असताना त्यावेळेस आम्हाला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसांना मराठा समाजाच्या भावना व्यक्त करण्याची संधी भेटत होती. मुंबईमध्ये पहिल्यांदा मराठा क्रांती मोर्चा झाला. त्यावेळेस मी वयाचे 20व्या वर्षी असेल. त्या समाजाच्या भावना मी मुंबईच्या त्या स्टेजवर मांडल्या. त्यावेळेस माझ्याकडून समाजाच्या भावनेच्या व्यतिरिक्त आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल खालच्या भाषेमध्ये एकही शब्द बोलला गेला नव्हता. पण कुणीतरी एक मुलगी होती क्रांती मोर्चातली, तिच्या तोंडातून असं वाक्य गेलेलं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब, मी मराठा आरक्षण मागते, तुमची बायको मागत नाही. तर हे वाक्य माझ्या तोंडातील नाही, हे वाक्य कोणतरी इतर मुलीने बोललेलं आहे. परंतु आज ते माझ्या तोंड घशी पाडलेलं आहे आणि हे मीच बोलला सांगते. मी वारंवार सांगते की हे वाक्य माझं नाही, मी व्हिडिओ रिलीज करते. परंतु ही जी प्रभागातली टीम आहे विरोधकांची ट्रोलर्स करणारी, ही मोठ्या प्रमाणामध्ये फैलावत चाललेली, याचा विक्टीम, याचा बळी मी आज ठरलेले. मला सगळ्यांना एकच विनंती करायची की सामान्य कुटुंबातून येऊन हे करणं. राहुल गांधींचा एक फोटो माझ्यासोबत व्हायरल होतोय आणि मी कुठेतरी त्यांच्या मुवमेंटमध्ये आहे आणि भाजपमध्ये मला एंटर केलं असं पण पसरवलं जाते. मी शेतकरी संघटनेत काम करत होते. राहुल गांधींचा व्हिडिओ बघा आज पण. माझ्या छातीला शेतकरी संघटनेचा बिल्ला आहे आणि मी त्यांच्याकडे घेऊन कापूस घेऊन गेलेले. माझ्या गावाकडून मी एसटीने राहुल गांधींना भेटण्यासाठी पोहोचले होते कारण की ते मराठवाड्यात आलेले होते. एसटीने पोहोचून सकाळी 5:30 वाजता मी त्यांना गाठलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की आयात निर्यात धोरण हे कापसाचं बदललं पाहिजे, त्याच्यावर काम झालं पाहिजे, तर शेतकऱ्यांना कापसाला न्याय भेटेल, शेतकऱ्यांना भाव भेटेल. परंतु आज ते कापूस वगैरे सगळं सोडून दिलं त्यांनी. फक्त त्यांनी काहीतरी व्हिडिओ व्हायरल करायचा, एखादं कुणाला तरी भेटतं. अशी खूप मोठी गँग मला वाटतं देशभरामध्ये झाली. याचं विक्टीम सामान्य घरचे मुलं होतात. एक तर कार्यकर्ता कुणी आपल्या सामान्य घरात लढणारा तिथपर्यंत पोहोचत नाही. तिथपर्यंत पोहोचून धनाभाऊंचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर मी तिथपर्यंत पोहोचू शकले. त्यांच्या आशीर्वादानं आणि त्यांच्या सगळ्या आजपर्यंतच्या केलेल्या कामामुळे मी तिथपर्यंत पोहोचू शकले. परंतु आणि सगळ्या सहकार्यांमुळे धनाभाऊंना ज्यांनी आजपर्यंत सहकार्य केलं त्यांच्यापर्यंत मी आज पोहोचू शकले. परंतु हे सगळं मोडीत काढण्यासाठी त्यांनी हे षडयंत्र केलेलं आहे. मला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीने मोठ्या मनाने मला या प्रक्रियेमध्ये स्वीकारलं होतं आणि ज्यावेळेस आपलं लग्न होतं त्यावेळेस हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आपण पतीला देव मानतो. त्या ठिकाणी मी त्यांना देव मानून त्यांनी घेतलेले निर्णय त्या दोघांनी एकत्रितपणे विचार करून आम्ही भारतीय जनता पार्टीची पूर्ण आचारसंहिता असेल, त्यांचे नियम कानून असतील किंवा त्यांची एक ठेवण असेल, ती सगळी समजून घेऊनच मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता. नेत्यांनी सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी अनेक पक्ष देत नसतील उमेदवाऱ्या, परंतु भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली होती असं इतर पक्षामध्ये होताना दिसत नाही. मी त्यांचे खूप खूप आभार मानते. परंतु कुठल्याही सामान्य कार्यकर्त्याचा जो 8x10च्या खोलीमधून येतो, धनाभाऊंचा 2017च्या पूर्वीचं आयुष्य बघा तुम्ही. 8x10च्या खोलीमध्ये धनाभाऊ मोठे झालेले आहेत. अक्षरशः त्या रूमला संडास बाथरूम सुद्धा नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये धनाभाऊ मोठे झालेले. तिथंच बेडरूम, तिथंच किचन, वरतून टावलारू पडू नये म्हणून त्याला मध्येच खांब लावलेला. अशा परिस्थितीमध्ये हा कार्यकर्ता मोठा झालेला आहे. मग ह्या ट्रोलर्सला सगळ्यांना तुम्ही सहन करतात. मोठे मोठे लोक चुकतात. मी म्हणत नाही की मी चुकले नाही. पहलगामच्या प्रकरणामध्ये मी चुकले असेल, माफी पण मागितली, मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. अनेक मोठे मोठे लोक चुकतात पण त्यांना तुम्ही ट्रोल करत नाही. तुमची शिक्ती तिथपर्यंत. सामान्य माणसाचा बळी घेताना तुम्हाला एक पोस्ट टाकणं, संघर्ष करणं, गुन्हे दाखल करून घेणं याच्यापेक्षा खूप पलीकडचं असतं हे. सहज मोबाईल हातामध्ये घेऊन पोस्ट टाकणं की व्हायरल करणं एवढं सोपं हे आयुष्य नसतं. मुलीचं तरी काय नसतं. आणि मला असं वाटतं की ते तुम्ही सगळं केलं तुम्ही यशस्वी झाला. माझ्याशिवाय दुसऱ्या कार्यकर्त्याचा तुम्ही बळी घेऊ नये. पण जसा माझा बळी गेलाय मला जाणीव आहे की प्रभाग क्रमांक 1 मध्ये मी तयारी करत होते, पण प्रभाग क्रमांक 2 मध्ये ज्यावेळेस मला उमेदवारी भेटली त्यावेळेस सुभाषभाऊ चव्हाण असतील, माझी छोटी बहीण म्हणेल मी तिला, ती पण मी जशी बिना लग्नाची असताना राजकारण करत होते, बिना लग्नाची बापाच्या आधाराने राजकारण करणारी आदिती बाबर, तिला ही उमेदवारी भेटणार होती पण ती मला भेटली. ती माझी बहिणीसारखी आहे. मी तिच्या वेदना कळू शकते. ती सुद्धा एका लढणाऱ्या बापाची मुलगी आहे. तिच्यावर माझ्याकडून अन्याय झाला, तिचे मी खूप खूप मागे मारते. पण भविष्य काळामध्ये जिथं कुठं मला यांना संधी देण्याचा प्रयत्न होईल त्यावेळेस मी सक्षमपणे माझा सगळा त्याग करून त्यांच्या पाठीशी उभा राहील. आज असं म्हणलं जाते की प्रभाग क्रमांक 2 मध्ये ह्यांना पॅनल कंपोज करायचं होता म्हणून त्या ठिकाणी केलं. पण मला प्रत्येकाला सांगायचंय, राहुल दादा जाधव असतील, सुधीर वाघमोडे असतील आणि त्याचबरोबर आमच्या रेणुकाताई चलवादी असतील, ह्या सगळ्यांना प्रभाग क्रमांक 2 मधल्या नागरिकांनी उचलून धरलं पाहिजे. यांच्या
पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि येणाऱ्या 15 तारखेला कमळ या चिन्हावर मतदान केलं पाहिजे. हे सगळं बाजूला सावरून मला एकच सगळ्यांना विनंती करायची आहे की मी भारतीय जनता पार्टीची आता कार्यकर्ता झालेली आहे. मी या पक्षामध्येच काम करणार आहे. सगळ्या संघ परिवाराने मला मोठ्या मनाने समजून घेतलं. अतिशय चांगली लोक आहेत ती. त्यांनी माझी भूमिका समजून घेतली आणि त्यांच्यासोबत मला काम करायचं. संघ परिवाराने मला समजून घेतलं आणि महाराष्ट्रामधल्या हिंदुत्ववादी संघटनांनी सुद्धा मला विनंती करायची की इथून पुढच्या काळामध्ये मला हिंदुत्वासाठी, मी स्वतः हिंदू आहे, हिंदुत्वासाठी मला काम करायचं. तुम्ही सगळ्यांनी मला सामावून घ्यावं. आणि खेड्यातली मुलगी आहे मी, चुकली असेल, शहरातल्या सगळ्या गोष्टी समजून घेईल, संघ परिवार समजून घेईल. हिंदू भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना माझी गरज असेल तिथं मी जीवाचं रान करणार आहे. मला माहिती आहे की आम्हाला मराठवाड्यामध्ये म्हणायची की आपली मराठवाड्याची शेतकऱ्याची वाघीण आहे, परंतु वाघीण ज्यावेळेस जखमी झालेली असते तर त्यावेळेस ती अतिशय जोमाने काम करते. तसंच भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार निवडून जाण्यासाठी मी जोमाने काम करणार. मी जर स्वतःसाठी लढले असते त्याच्यापेक्षा जास्त मी त्यांच्यासाठी लढणार. आमचे सगळे फाउंडेशनचे कार्यकर्ते, धर्मावर प्रेम करणाऱ्या माझ्या बहिणी यांनी मी अतिशय नवीन असताना मीडिया बंधू माझ्या पाठीमागे आतापर्यंत आयुष्यात अनेक वेळा तुम्ही उभा राहिल्यात, त्याच्याबद्दल मी तुमचे चरण धरते, तुमचे आभार मानते. भविष्य काळामध्ये सुद्धा तुम्ही या पुण्याच्या शहरामध्ये, मोठ्या शहरामध्ये जे कधी पाहिलं नव्हतं आपण शहर, त्याच्याबद्दल तुम्ही मला सामावून घ्या, त्याबद्दल खूप आभार मानते. धन्यवाद. राजकीय आयुष्य आपल्या दोघांचं आहे, पण माझ्यामुळं किंवा आपल्या एकत्रित केल्यामुळं तुमच्या राजकीय कारकिर्दीला काही झालं असेल किंवा होते, त्याबद्दल मी तुमची बायको म्हणून तुमचे सर्व धरून तुमचे खूप खूप आभार मानते. तुला कधी रडत नाही, आयुष्यात तुला सांगितलं रडायचं नाही, लढायचं. माझी माफी मागण्यापेक्षा पक्षनेतृत्वाला तुझ्यामधून काही त्रास झाला असेल त्यांची माफी मागणं उचित वाटतं. तू त्यांच्यासाठी तुला घेतलेला पुढचा पण एक पती कसा असावा, म्हणजे अनेक वेळा राजकारणात महिला आहेत, पती पुढे राजकारण करतो, महिला मागे राहते. पण धनाभाऊविषयी सांगायचंय मला की त्यांनी कधी पण स्वतः मागे राहिले आणि तू समोर महाराष्ट्रभरातनं आमच्या प्रगतीवरती, आमच्या सामाजिक कामावरती अनेकांनी वेगळ्या प्रतिक्रिया गेले 6 महिने माझ्या प्रभाग क्रमांक 1 मधल्या राजकीय विरोधकांना या पत्रकार संघाच्या प्रेमायसेस मध्ये कुरघोडी केली. या ठिकाणी त्यांनी चुकीच्या पद्धतीने माझ्याविषयी नरेटिव्ह पसरवला. त्या व्यक्तीपासून तर माझ्यासोबत आजवर मैत्री म्हणून केलेल्या माझ्या मित्रांनी अनेकांनी सहकार्य केलं. अनेक काही मित्र माझ्यापासून दुरावून राजकारणाच्या प्रतिष्ठेपायी त्यांनी वेगळी भूमिका घेतली. त्या सगळ्यांना, त्यांच्या कुटुंबियांना माझा सल्ला आहे, राजकारणामध्ये स्वकर्तृत्वानं कष्टानं पुढे यायचं असतं. कोणाला तरी मिळालेलं हिरावून घेण्यासाठी, कोणाला तरी मिळतंय म्हणून त्यांना बदनाम करण्यासाठी, कोणाची सुपारी घेऊन किंवा गट्स नसताना राजकारणामध्ये पुढे येऊन कोणाला संपवण्याचा प्रयत्न करू नका. थोड्या वेळासाठी आज झोपताना तुम्ही आनंदी झोपाल, परंतु ईश्वर नियतीचा असत तुम्हाला माफ करणार नाही. प्रभाग क्रमांक 1 असो, प्रभाग क्रमांक 2 असो, माझ्यासोबत राहिलेले सगळ्यांचे आभार. ज्यांनी 8 महिन्यामध्ये काय माझे केले पत्रकार संघाच्या सगळ्या लोकांना माहिती आहे. तुमच्यामध्ये माझ्या विषयी दोष निर्माण झाला असेल, तुमची परत माफी मागतो. माझ्या बाबतीत जे घडलं ते कोणाच्या बाबतीत घडवण्यामध्ये समर्थन देऊ नका. ज्या 1 मधल्या व्यक्तीनं हे केलं त्याला 1 मधल्या लोकांनी पाडावं आणि 2 मधल्या लोकांनी पण केलं त्यांनाही पाडावं आणि 8च्या 8 कमळ त्या 2 प्रभागांमध्ये उमलावेत. यापेक्षा व्यक्त होतो हे चुकले त्या 2 महिन्यात त्या मित्रांना देखील सल्ला आहे, मी मदत केली त्यांनाही सल्ला आहे, मी तुमचाच आहे, मी तुम्हाला काही तुझ्या वॉच मागून करणार नाही. पण परत काम करा आणि संधी मागा, माझ्या पाठी झंझीर घुसू नका. मी लढणार नाही आहोत. आता पूर्णपणे मी प्रभाग क्रमांक 1 मध्ये 4 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्याच्यामध्ये 1 अर्ज धनाभाऊंचा होता, 3 माझे होते. आम्ही प्रयत्न करत होतो, परंतु नंतर शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही प्रभाग क्रमांक 2 साठी अर्ज भरला. ते सगळे अर्ज आम्ही आता मागे घेतलेले आहेत. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही कुठेही उमेदवार नसणार आहोत आणि त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार पक्षाची जबाबदारी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. विशेष जबाबदारी प्रभाग क्रमांक 1 आणि 2 ची आमच्यावर असणार आहे. ह्या देशातलं हिंदुत्व टिकवण्यासाठी नरेंद्रजी मोदींनी जे प्रयत्न केलेले आहेत आणि मराठा आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीसांनी जे प्रयत्न केलेले आहेत त्या साहेबांचे आदेश मानून मी भविष्य काळामध्ये हिंदुत्वासाठी काम करणार आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या
कोर टीम मध्ये येऊन काम करणार आहे. तुम्हाला माघार घ्यायला लावली की तुम्ही माघार घेतली? तुमच्यावर दबाव वापरला गेला? भारतीय जनता पार्टीकडून कुठलाही दबाव वापरला गेला नाही. कारण खरं तर दबाव तर त्यांना असता किंवा त्यांनी माझ्या मागच्या आयुष्याची जबाबदारी स्वतःने स्वीकारली आहे आणि मी त्याग करण्याचं ठरवलेलं आहे आणि मी त्याग करेन. मी तरुण आहे आणि याच्यामध्ये काही दिवस काळ जातील पण माझी हे त्याची षडयंत्र कोणी केलं? नावं सांगा बरं. सोशल मीडियावर केवळ सोशल मीडियावरती 2-4 व्हिडिओ व्हायरल होत आहेत. मी परत म्हणतो की तुम्ही सगळं ट्रोलर्स वरती टाकताय आता. तुमचा संघर्ष काय याच्यावरती कोणाला शंका नाही. विषय असा आहे की ज्या पक्षाने तुम्हाला आता माघार घ्यायला लावली त्या पक्षात गेले 15, 20, 25 वर्ष कार्यकर्ते काम करतायत. ज्यावेळी त्यांना तिकीट मिळत नाही आणि 1-1.5 वर्षापूर्वी पक्षामध्ये आलेल्या व्यक्तीला तिकीट मिळतं त्याचा रोष दिसतो हा मूळ मुद्दा आहे. नाही, खरं तर भारतीय जनता पार्टीने आपल्याला उमेदवारी दिली होती. त्यानंतर सर्वस्वी निर्णय हा माझ्यावर होता की काय करायचं काय नाही. तो आम्ही कुटुंबाने एकत्रित बसून आणि मला वाटतं कुटुंबाने नाही घेतला, आम्ही दोघांनी तो निर्णय घेतला. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दबाव आमच्यावर नव्हता. भारतीय जनता पार्टीने लढण्यासाठी आणि तो पॅनल स्ट्रॉंग होण्यासाठीच आम्हाला उमेदवारी दिलेली होती. त्याच्यामुळे त्यांच्यावर कुठलाही रोष नाही, दबाव नाही. परंतु मी त्यांचे खूप आभार मानते की 41 जणांची तिकीट चांगल्या लोकांचे त्या ठिकाणी कापले गेलेले आहेत. तरी पण भारतीय जनता पार्टीने आमच्या कामावर विश्वास ठेवला, आमच्या दोघांवर विश्वास ठेवला. त्यांचे आभार आहेत आणि ते आभार मी आयुष्यभर विसरू शकत नाही. त्यांचे खूप खूप आभार. केवळ सोशल मीडियावरती 2-4 व्हिडिओ व्हायरल होत आहेत किंवा एखादा नेगेटिव्ह सेट केला जातोय असं तुमचं म्हणणं आहे आणि त्यामुळे तुम्ही उमेदवारी माग घेताय. कदाचित मतदानरूपी मतदारांनी वेगळा कौल दिला असता, सोशल मीडियावरच्या गोष्टी वेगळ्या असतात. उमेदवारी आता सुद्धा तशी कंडिशन होती. परंतु आज आपण बघतोय की नरेंद्रजी मोदी जे निवडून आले देशामध्ये त्याच्यामध्ये सोशल मीडियाचा मोठा प्रभाव होता. आजची तरुण पिढी ही सोशल मीडियावर खूप भाळलेली आहे आणि तिथं वातावरण असं निर्माण होत होतं की हिंदुत्वाला कुठेतरी डॅमेज करण्यासाठी यांना घेतलंय का आणि ज्या एजेंड्यावर भारतीय जनता पार्टी लढते तोच एजेंडा जर आपण तिथं धक्का लावणार असेल, तो धक्का माझ्याकडून जर लागणार असेल तर असा डाग पक्षामध्ये प्रवेश करत असताना आणि वर्षाच्या पहिल्या दिवशी माझ्यावर नको होता मला आणि म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे. तुम्ही देवेंद्र फडणवीसांशी काही बोलणं झालं का तुमचं? कारण तुम्ही पक्षश्रेष्ठी आमच्या वेळेला विरोधी पक्षनेते दानवे साहेब होते आणि असंख्य मंत्री होते. हे सांगायचं कारण असं की माझे अनेक राजकीय नेते मंडळींसोबत चांगले संपर्क आहेत. हा निर्णय होत असताना ज्यावेळी मुंबई अतिशय मोठ्या प्रमाणात वाढली तेव्हा पक्ष नेतृत्वाला जर त्रास होत असेल, पक्ष डॅमेज होत असेल तर या पुण्यनगरीचं चांगलं काम करणारं नेतृत्व म्हणजे आदरणीय मुरलीधर मोहोळ असतील, आमच्या वडगाव श्री विधानसभा मतदारसंघाचे जगदीशजी मोळीक असतील, त्याचबरोबर मंगेशदा गोळे आमच्या त्या भागात काम करतात ते आहेत, शहर नेतृत्वाध्यक्ष सगळी मंडळी आहेत आणि देवेंद्रजी आहेत. या सगळ्या लोकांना स्वयंप्रेरणेनं आम्ही सांगितलं की आज रोजी अशा पद्धतीचा मेसेज माझ्याकडे आहे. ताईचं म्हणणं आहे पार्टी फर्स्ट, आम्ही थांबतो. माझा मोबाईल आता माझ्याकडे नाही. पार्टी फर्स्ट ती म्हणतीये. देवेंद्रजी तुमच्या चेहऱ्याला आमच्यामध्ये डाग लागत असून टॅग करणाऱ्या व्यक्तींना ते देवेंद्रजी आणि मुरलीधर मोहोळ या 2 लोकांनी निर्णय घेतला का म्हणून त्यांना टार्गेट केलं. परंतु आमचा निर्णय जसं मला त्या दादांनी विचारलं की अनेकांच्या उमेदवारी कापल्या तुम्हाला काय मिळाली, सर्व्हेमध्ये आमचं नाव होतं. सर्व्हेनुसार आम्ही भारतीय जनता पार्टीचे विचार स्वीकारले होते. आम्ही त्या भागामध्ये केलेलं हिंदुत्वाचं काम अनेक यज्ञ महायज्ञांपासून 5 कोटींचा विकास निधी, पुण्यातला एकमेव उमेदवार असेल किंवा महाराष्ट्रातला एकमेव उमेदवार असेल निवडणुकीच्या आधी 5 कोटींचे विकास कामं या प्रभाग क्रमांक 1 ला मिळालेली आहेत. मित्रांनो, हे 5 कोटीचे विकास कामं आणत असताना मला याच शासनाचं सहकार्य झालं होतं. त्यामुळे मी प्रभागामध्ये निवडून येण्याच्या क्रायटेरियामध्ये का आलो, ताई निवडून येण्याच्या क्रायटेरियामध्ये का आली, विकास कामं केली म्हणून ते शासनाचं बजेट होतं. एवढी मदत जर शासन आम्हाला निवडून येण्याच्या क्रायटेरियामध्ये येण्यासाठी करतंय तर आम्ही स्वयंस्फूर्तीने त्यांना संपर्क केला. आम्ही त्यांना सांगितलं. आजही त्यांनी तुझ्या चुकीच्या व्हिडिओ व्हायरल करतात ते चुकीचं घडतंय हे मला माहिती आहे, तुम्ही निर्णय घ्या जो आम्हाला मान्य असेल असं पक्ष नेतृत्वाने सांगितलं. पण स्वतः ही पत्नी कशी असावी, दुसऱ्यावर अन्याय होऊ नये म्हणून माघार काय घ्यावी ते या वाघिणीने दाखवले. मी माझ्या वतीनं माझ्या मित्रांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि आम्हाला कुणी मुद्दा असा आहे पूजा आणि धनंजय, तुम्ही एकटे नाही परस्पर विरोधी भूमिकेतनं दुसऱ्या पक्षात गेले. मी यापूर्वी अनेक लोकांनी वेगळी राजकीय भूमिका असतानाही भाजपमध्ये आल्यानंतर त्यांचं पुनर्वसन व्यवस्थित झाले. पण तुम्हाला दोघांनाच काय टार्गेट केलेलं आहे, याच्यामध्ये कोण आहे तुम्ही नावं घेऊन सांगा किंवा भाजपच्या अंतर्गत त्यांना काय टार्गेट केलं. मी स्पष्ट सांगतो, मी आता काल मी तक्रार केलेली आहे, पुरावे माझ्याकडे आहेत. शिवसेना 02 म्हणजे काय तर शिवसेना प्रभाग क्रमांक 2 आणि त्या ठिकाणी कार्यकर्ता शिवसेनेचा तो टाकणारा नाहीच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना पेड एजन्सी देऊन
फेक अकाउंट खोललं आणि त्याच्यावरनं सुरुवात झाली. त्याच्या पुराव्याविषयी आम्ही तक्रार केली. म्हणजेच कोण तर पुणे शहरातली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे त्या भागातले सगळे नेतृत्व, सगळे उमेदवार, या सगळ्या मंडळींना त्या ठिकाणावरनं ते पेरायला सुरुवात केली. आणि नाव ही तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्या भागातला माजी नगरसेवक असतील, ते आदरणीय असतील माजी नगरसेवक, आताचे सगळे उमेदवार यांनी मिळून ते षडयंत्र केलं. सगळ्याच्या प्रतिनिधींपर्यंत आम्ही ते पोहोचवलेलं आहे. त्यामुळं आम्ही बळी फक्त ठरलोय खोट्या ट्रोलरचा. परंतु कोणते ट्रोलर्स तर प्रभाग क्रमांक 2 चे. आणि त्यानंतर जसं पूजानी सांगितलं की तिची भूमिका पहिली गेली, दुसरी गेली नाही. आज अनेक मोठ्या मोठ्या मीडिया प्लॅटफॉर्मवरती आमच्याविषयी पहिल्या टप्प्यात निगेटिव्ह आलं, पण जेव्हा आमचे खुलाशाचे व्हिडिओ त्यांच्याकडे गेले त्या सर्व मीडिया पेजेसचे मी आभार मानतो. त्यानंतर आमची सकारात्मक भूमिका घेतली, पण आमच्याविषयी सकारात्मक वातावरण झाल्यानंतर सुद्धा आम्ही थांबायचा निर्णय घेतला. तो म्हणजे एका चेहऱ्यामुळं, एका नगरसेवक पदासाठी भारतीय जनता पार्टी सारख्या पक्षाला जर आमच्यामुळे वेदना होणार असतील, देवेंद्रजींना वेदना होणार असतील, मुरलीधर मोहनांना वेदना होणार असतील, या सगळ्या गोष्टी झाल्या तर आज देखील ते आमच्या सोबत राहिले होते. आम्ही स्वयंप्रेरणेने निर्णय घेतलाय. आणि तसा SMS माझ्या मोबाईलमध्ये आहे, मी तुम्हाला ते दाखवू शकतो. पण त्या खासगी गोष्टी आहेत आमच्या, मग तुम्ही तेवढ्या गोष्टी ओपन करा असं विनंती करून. त्यामुळं तुम्हाला आणखी काय विचारा. कुठल्या राष्ट्रवादीचे ट्रोल सध्या? अजित पवार राष्ट्रवादी. आम्ही खरं तर तुमच्या भावनेचा आदर करतो, पण तुम्ही असं म्हणतात की प्रस्थापित जे नेते आहेत त्यांचा मी बळी ठरलो. दुसरी गोष्ट म्हणजे आताच तुम्ही 8 महिन्यापूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला पूजाताईंनी. निवडणूक होण्याच्या पूर्वीच तुम्ही खरं तर 5000 किलो मटण वाटलेलं होतं. त्या मटणाच्या जे पोस्टर लिहिलं त्या पोस्टरवर एकीकडे मुरलीधर मोहोळचा फोटो होता, त्यामुळे दुसरीकडे तुमचा फोटो होता. म्हणजे तुमच्या घरामध्ये 2 मतप्रवाह आहेत. मग आता तुम्ही म्हणतायत की मी स्वराज्य संघटनेसोबत आहे. नक्की तुम्ही स्वराज्य संघटनेसोबतच आहात मला अपेक्षित होता हा प्रश्न येणार. आणि हे जे राजकारण तेव्हा पण घडलं की याच गोष्टीमुळे घडलं. तुम्हाला सर्वांना माहिती असेल, आमच्या भागातले त्याचबरोबर पुणे शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर प्रमुख श्रीनाथ टिंगरे यांचा आखाड मेळावा हा अनेक वर्षांपासून पुणे शहरामध्ये चर्चेत असतो. लाखो रुपयांचा खर्च त्या आखाड मेळाव्याला होतो. आणि आखाड मेळाव्याला खर्च होत असताना माझी तेवढी कॅपॅसिटी नाही, पण स्पर्धा माझी त्या प्रभागामध्ये आहे. लाखो रुपये ते खर्च करू शकतात. त्या ठिकाणी चेहरे पाहून इन्व्हिटेशन दिलं जातं. त्यावेळेस मुंबई तक मी असं म्हणू शकत नाही, पण अनेक चॅनलनी माझी व्हिडिओ केली होती, त्यात मी स्पष्ट मांडलं होतं एका ठिकाणी लाखो करोड रुपये खर्च करून जर मेळावे होऊ शकतात, मटणावळी भाडल्या जाऊ शकतात, तर माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता काय करू शकतो? झोपडपट्टीतलं ज्यांना मटण मिळत नाही, चिकन मिळत नाही, त्यांना मी वाटलं. हो, त्या दिवशी माझी एक चूक झाली. पालखी मार्ग परतीचा ती पालखी सोहळा येणार होता, ती चूक झाली. त्याच्याविषयी मी दिलगिरी टाकली. पण तुम्ही चिकन का वाटलं? थांबवलं आम्ही. चिकन का वाटलं त्याचं कारण म्हणजे त्या प्रभागामध्ये जी संस्कृती मटण वाटपाची, त्याचबरोबर त्या आखाड्याची जी राबवलेली आहे, त्या लोकांच्या सोबत माझी राजकारणाची स्पर्धा होती, माझी पूजेची स्पर्धा होती. त्यामुळे तो उपक्रम घ्यावा लागला. त्याबद्दल देखील मी नंतर पोस्ट टाकून दिलगिरी व्यक्त केली. हे सगळं मूळ कारण जे लागतंय, मला चिकन का वाटावं लागलं तर हे मटणावळी घालतात म्हणून मला चिकन वाटावं लागलं. आणि त्यावेळी देखील मला वेगळ्या पद्धतीने रोल केला गेला. परंतु अनेक मीडिया बांधवांनी माझ्या बाबतीमध्ये तिथं येऊन ज्यावेळी सर्वेक्षण केलं, एक त्या ठिकाणच्या मंडळींकडनं घडलेला आहे. एक मधली मंडळी म्हणजे कोण तर त्या ठिकाणचा राष्ट्रवादीचे आत्ताचे नगरसेवक जे माझ्या विरोधात याच पत्रकार संघामध्ये एका व्यक्तीला येऊन याच पत्रकार संघाचं भाडं म्हणजे जे बिल असतं ते भरलेलं त्या व्यक्तीने त्या खिशाच्या पैशाने त्या एका व्यक्तीने याचं बिल भरलं. तो व्यक्ती त्याचबरोबर 2 नंबर प्रभागातली सगळी मंडळी ही सगळी आहेत. या पत्रकार बांधवांना देखील ती माहिती आहे की माझ्या विरोधामध्ये या कुरघोड्या केल्या. त्यामुळे हे सगळं घुमून फिरून तिथं येतं आणि याचं एकच प्रायश्चित्त माझ्या माध्यमातून मी फेडू शकतो. 2 नंबरच्या नागरिकांना मी सांगतो की त्या ठिकाणी वारंवार 30 लोक नगरसेवक होणार, त्याच लोकांचे भाऊबंद नगरसेवकामध्ये येणार. आज तुम्ही आमच्यावरचा अन्याय सांगताय. तुम्ही त्या ठिकाणी पहा ना, त्या 2 नंबर प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे इतर उमेदवार नव्हते का? त्यांनी त्यांच्या भावांना, चुलत भावांना उमेदवारी दिल्या? याचं उदाहरण असं आहे धनंजय, असं आहे तुम्ही दोघं एकमेव नेते नाहीत की जे विरोधी विचारसरणीतनं भाजपमध्ये आलं. मग तुम्हालाच का काय? तुम्ही सांगता आता राष्ट्रवादीने सगळं केलं, पण भाजपने तुम्हाला एवढ्या गोष्टीत का नाही सहकार्य केलं? की एकमेव मुद्दा काय आहे, भाजपने सांभाळून घेणं अपेक्षित होतं ना. काय इथल्या स्थानिक नेतृत्वातल्या वादावादात तुमचा काय राजकीय कार्यक्रम झाला? भाजपने संभाव घेण्याचा प्रयत्न केला सर, पण जे घराणे राजकारणामध्ये पिढ्याने पिढ्या आहेत त्यांच्यावर कसल्याही प्रकारचे आरोप झाल्यानंतर त्यांचं वैयक्तिक त्यांना मन नसतं, त्यातून ते तरुण येतात. आम्हाला हे शिकणं घरातून कुटुंबातून नसल्यामुळे आम्ही ते शिकू शकत नाही. शेवटी आम्ही राजकारण करताना एकीकडे मन राखतो आणि त्या मनातून राजकारण करतो. आम्ही फर्स्ट प्रायोरिटी आमच्या भावनेला असते आणि नंतर राजकारणाला असते. आणि हे दोघी एकत्रित करून राजकारण होऊ शकत नाही हे प्रस्थापितांना कळतं, ते आमच्यासारख्या सर्वसामान्यांना कळत नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला की आपल्यामुळे जर कुणाला तोटा होत असेल तर आपण एकदा थांबलेलं बरं आहे, परंतु कुणाला
त्रास होता कामा नये ही भूमिका आम्ही घेतलेली आहे, पक्षाची नाही. पूजाताई, दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही असं म्हणताय की देवेंद्र फडणवीस बाबतीत जे मी वक्तव्य केलं ते माझं नाही, ते वक्तव्य तुमच्या तोंडामध्ये घातलंय. जी बोलणारी मुलगी होती मग ती कोण होती त्याचा पुरावा तुमच्याकडे माझ्याकडे आहे, तुम्ही तुमच्या माझ्याकडे आहे. माझा मोबाईल जर असेल तर मला आज ज्यावेळेस माझ्याविषयी असं झालं ना तर त्यावेळेस मला एका जणांनी व्हॉट्सअपला टाकलंय की ताई खरं आहे तुमचं की ती मुलगी तुम्ही नाही आहात, तर ती परळी तालुक्यातली, बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातली समथिंग साळुंके नावाची काहीतरी मुलगी आहे. माझा मोबाईल असेल साळुंके नावाची काहीतरी ती मुलगी आहे आणि त्या मुलीनं ते सगळं केलेलं आहे. परंतु नंतर काय झालं, मराठा आरक्षणामध्ये मुली नंतर संसारात लागल्या, कारण की आम्ही सगळे त्यावेळेस अनमॅरिड होतो. नंतर मुली संसारामध्ये लागल्या, परंतु माझी मुवमेंट चळवळीची मी चालू ठेवली. त्याच्यामुळे त्या कालांतरानं महिला मागे पडल्या, परंतु माझा चेहरा नेहमी समोर येत राहिला आणि त्याच्यामुळे ही मुलगी मीच आहे की काय असं भासवलं गेलं, ते माझ्या तोंडी घातलं गेलं, असं तो विषय. पण मी असं बोललेले नाही. तुमच्या यापूर्वीच्या भूमिकेबद्दल आक्षेपच नाही. तुम्ही संघर्षशील आहात, शेतकरी संघटनेत आलात, ती तुमची भूमिका योग्यच होती. आजही तुम्ही त्याच्यावर ठाम असणं अपेक्षित आहे. तुम्ही पक्ष बदलला, भूमिका बदलली, सगळं ठीक आहे. मग भाजपने या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणता खोटं आहे ते व्हिडिओ, मग भाजपने या गोष्टी काय सांभाळून घेतल्या किंवा तुम्हाला समजून बाबा माहिती आहे सगळं, मग तुमचा बळी का दिला जातो या सगळ्या राजकारणात? आम्ही ते संधीच दिली नाही त्यांना. आम्ही निर्णय घेतला, आमच्या कार्यकर्त्यांना संधी दिलाय, आम्ही आमच्या नेतृत्वाला संधी दिली, आम्ही निर्णय घेऊन टाकला की आम्ही आता या ठिकाणी थांबतोय. त्यामुळं इथपर्यंत असं काही आहे का? तुमचा प्रवेश जगदीश मुळेकर दूर झाला म्हणून इथल्या पुणे शहराच्या शीर्ष नेतृत्वाने हे सगळं अंतर्गत राजकारण घडून मोहोळ मुळीकांच्या संघर्षात तुमचा बळी गेला का? फक्त सांगतो, एक विचारतो, या आणि जगदीश मुळेकरांच्या अंतर्गत भांडणात तुमचं बळी गेलाय. आम्ही एक अशी उमेदवार असू, मला असं वाटतं की या पुणे शहरामध्ये सर्वांनी या उमेदवाराला उमेदवारी द्या. एक मध्ये कापली तुम्ही 2 मध्ये द्या. सगळी नावं जर काढली तर सगळी जण फक्त या पुणे शहरात एकमेव व्यक्तीच्या पाठीशी उभी राहिली असतील, ती म्हणजे पूजा मोरे. त्यामुळे संघर्षामध्ये अनेकांचे बळी गेले असतील, पण संघर्षामध्ये वाचणारी तिला भाजपच्या लोकांनी तुमची पत्र दिलीच ना ताई, त्याचं कसं मान्य करतो ना आम्ही. त्या अगोदरच्या टप्प्यात गेली त्याच लोकांनी आता आमचं समर्थन टाकलं. पोलिंग काय तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर झाली नाहीये. पोलिंग ही तुमची भाजप केल्यापासून होतीये. मग उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पोलिंगचा इतका त्रास तुम्हाला का झाला? हा निर्णय तुम्ही आधीच का नाही घेतला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी? मी भाजपमधून इच्छुक होते. माझा प्रवेश कुठल्याच प्रकार झालेला नव्हता. माझ्या त्या दिवशी उमेदवारी अर्ज मला भेटला, त्यानंतर माझा भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे. त्याच्यानंतर या घटना घडलेल्या आहेत सगळ्या. मी भाजप पक्षाकडून पूर्वी इच्छुक होते, पण भाजपने मला स्वीकारलेलं नव्हतं. ते 2 दिवसापूर्वी स्वीकारलं गेलं, ज्यावेळेस मला उमेदवारी अर्ज भेटला आणि त्याच्यानंतर या सगळ्या घटना घडल्या. नाही पण ताई, एवढा मोठा पक्ष, एवढा मोठे सर्वे करणारा पक्ष, त्यांना माहित असेल ना का तुमच्या बाबतीत अशा पद्धतीचा ट्रोल होऊ शकतो. त्या गोष्टी त्याची कल्पना तुम्हाला दिली गेली नाही का? नाही, आता फक्त तुम्ही म्हणताय का आमच्यामुळे काही लोकांचं बळी जाऊ शकतो म्हणून आम्ही माघारी मी सांगू शकतो, तर मी तेच उत्तर देतो. एवढं सांगून पण आता सुद्धा पिक्चर क्लिअर होत नाहीये. आता सुद्धा क्लिअर होत नाहीये की महिला ही नाहीच आहे, हे आम्ही सांगतोय. पहलगामच्या प्रक्रियेमध्ये किती झालेल्या प्रतिक्रियेनंतर आमची 2ऱ्या तासाला आलेली प्रतिक्रिया आणि 4थ्या तासाला आलेली प्रतिक्रिया, हे पहा. म्हणजे लोकांना होतंय काय, खोटं फाट पसरतंय आणि खरं लोक स्वीकारायला तयार नाहीये. आता तुम्ही देखील आमच्या प्रतिक्रिया 5 मिनिटांनी तुमच्याकडे देतो. पहलगाम अटॅक नंतर जो हल्ला झालेला आहे तो हिंदू धर्म विचारूनच मारलेला आहे आणि ज्यांनी मारलं त्या पाकिस्तानचा मारणाऱ्यांचा निषेध करते. ही भूमिका व्यक्तिगत यांनी मांडली आणि संघ म्हणून शहरावरून पूजाताईंविषयी निगेटिव्ह भूमिका या तुषारदादांनी मांडली. पण तुषारदांची भूमिका बरोबर होती आणि पूजाताईंनी त्यावेळेस भूमिका घेतल्यानंतर त्यांनी देखील मान्य केलं की पूजाताईंनी मांडलेली भूमिका त्यावेळीची योग्य होती, नंतरची. बरोबर आहे का तुषारदादा? सोशल मीडियावर तुम्हाला आज ट्रोलिंग झालेलं नाही, यापूर्वी झालेलं आहे. त्यापूर्वी तुम्ही समोर येऊन सगळे खुलासे केले. मग आत्ताच असं काय भाऊ केला गेला सगळे झालं असं सिद्ध होते का? मी तेच सांगतो. माझं अनेक मोठ्या सोशल मीडिया किंवा थिंक टँक मध्ये काम करणाऱ्या लोकांसोबत बोलणं झालं. ते म्हणले की तुमची ज्यावेळेस पहिली प्रतिक्रिया आली ते पाहून आम्हाला संताप वाटला, आम्ही व्यक्त झालो. मग त्याने ज्यावेळेस आमची 2री प्रतिक्रिया गेली कमेंट मध्ये, त्यावेळेस ते म्हणले आम्ही चिंतन केलं, हे चुकीचं वाटलं म्हणून आमची भूमिका बदलतो. पण त्या कालावधीमध्ये एवढा वेळ गेला होता, नॅशनल लेव्हलला ट्विटरवर चालू झालं होतं. काँग्रेस हे सगळे याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाले, बाकीचे लोक झाले. सुरुवात प्रभात 2 महिने झाली, पण ते हिंदी मीडिया असू द्या, हिंदी प्लॅटफॉर्म ट्विटर असू द्या, त्यामध्ये ट्रेंडिंगला चाललं आणि ते थांबवणं इतक्या सोपं नाहीये म्हणून आम्हाला थांबावं लागलं.
हे स्पष्ट तुम्ही ज्या पद्धतीने राष्ट्रवादीवर आरोप करताय तुम्ही अजित पवारांनाही भेटले, तिकीट भेटत नव्हतं तेव्हा. हा मग का देसाई कोणी- म्हणून कोणी- नाही, तुम्ही आता म्हणता हिंदुत्वाची भूमिका घेतली, आम्ही सोबत राहणार. जर तुम्हाला भेटत नसतं तर माझ्यासोबत- तुम्ही नेमकं विचाराची काय? माझ्यासोबत बालाजीराव माझ्यासोबत त्यावेळेस एक व्यक्ती होती. आम्हाला जर उमेदवारी मिळत नाहीये तर त्या व्यक्तीला उमेदवारी मिळावी अशा प्रक्रियेत त्या ठिकाणावरती आम्ही गेलो होतो. त्या व्यक्तीला मी तुम्हाला भेटून देईल. ते व्यक्ती त्या ठिकाणी सतीश मस्के. तुम्ही दोघं म्हणताय सतीश विचाराची मस्के. लढाई वेगवेगळी तेच आहे. सांगतो. तुम्ही तिकीट सतीश- नाही भेटलं ते अजित पवारांकडे सतीश जाता. मस्के. नंतर तेच म्हणता सांगतो. तुम्ही की अजित पवारांच्या पक्षाने हे सगळं घडवून आणलं. दादा नेमकं सतीश तुमचं- दादा सतीश मस्के त्या भागाचे जे आहेत ते देखील त्या प्रभागामध्ये इच्छुक होते. आम्हाला ज्या व्यक्तीनं आमचं तिकीट कापलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या व्यक्तीला उमेदवारी मिळू नये आणि सतीश मस्के हे त्या भागातला प्रामाणिक कार्यकर्ता आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा, त्यांना संधी मिळावी अशा पद्धतीची भूमिका मी घेऊन गेलो होतो. ते मी नाकारताय ते का गेलो होतो ते मला जास्त बोलायला लावू नका. याच पत्रकार संघातनं काही पत्रकारांनी माझा खुलासा न घेता माझ्या विरोधामध्ये बातम्या लावल्या होत्या आणि त्याचा आतापर्यंत प्रायश्चित्त आलेलं आहे. सतीश मस्केंसोबत तुम्ही बोलू नाही, शकता. तुम्ही खुलासा द्यायचा लगेच द्यायचा. तुम्ही म्हणता 15 दिवसांना हा, तसं कारण तुम्हाला फोन केलेला असेल, तेव्हा सुद्धा अनेकांनी फोन केले. तुम्ही नाही, तुम्ही वेळ विचारलेला नाही. तुम्ही असा आरोप करू नका.